सांगलीच्या कृष्णेची पातळी ही जवळपास 40 फुटापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। सांगलीची इशारा पातळी ही 40 फूट आहे आणि आता इशारा पातळी कृष्णेने गाठलेली आहे। आता आपण सांगलीच्या कृष्णा नदी पात्रा शेजारी आहे आणि आपण पाहू शकता की हा सरकारी घाट आहे आणि या सरकारी घाटामध्ये सुद्धा जे छोटे मोठे मंदिर आहेत या पुराच्या पाण्याने या ठिकाणी या मंदिरात सुद्धा पाणी गेलेलं आहे। जिल्ह्यामध्ये होणारा सततचा पाऊस आणि कोयनेतून होणारा विसर्ग त्यामुळे नदी पात्रामध्ये वाढ होत आहे। तसेच त्याचबरोबर कालपासून थोडा पावसाने ओसंती घेतल्यामुळे या ठिकाणी कृष्णेची पातळी ही हळूहळू या ठिकाणी वाढत आहे। आता कृष्णेची पातळी ही 39 फूट 7 इंच या अशी आहे। त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने एक जवानाची तुकडी सुद्धा या ठिकाणी मागवलेली आहे। त्याचबरोबर सांगली शहरातील जवळपास 350 कुटुंब स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। सांगलीच्या कर्नाळ रस्त्यावरती या ठिकाणी पाणी आलेलं आहे, तर काकानगर सुरुंशी प्लॉटमध्ये सुद्धा या ठिकाणी पुराचे पाणी गेलेलं आहे। एकंदरीतच कृष्णेची पातळी इशारा पातळी 40 आहे आणि धोक्याची पातळी 45 आहे। सांगलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनही या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे। कॅमेरामॅन सुजितसह विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।